ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। खाडाखोड किंवा फौजदारी कागदपत्रांच्या आधारावर दाखले देऊ नका, पूर्णपणे पडताळणी करूनच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या। ओबीसी उपसमिती बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। खऱ्या नोंदीने आमची हरकत नाही, मात्र खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमावी। खाडाखोड केलेल्या पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी। 25 वर्षात ओबीसीना 2500 कोटी आणि 3 वर्षात मराठा समाजाला 25,000 कोटी, हा विरोधाभास योग्य नाही, मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या, नोव्हेंबर पर्यंत ईव्हीएम मशीन्स पुरवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी निवडणुका पार पाडतील, यामध्ये माझंही फार बारकाईनं लक्ष राहील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार, 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकारवर कसं फेडणार, उद्धव ठाकरे यांचा सवाल। 50 लाख कोटींपेक्षा अधिकच्या जीडीपीमध्ये 9 लाख कोटींचं कर्ज झाल्यास सेफ झोनमध्ये विकास प्रकल्पांसाठी कर्ज काढणार, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडनं स्पष्ट। देवाभाऊंच्या नावे करोडोंच्या जाहिराती कशासाठी, एका माणसाच्या नावे करोडो उधळता, मग शेतकऱ्यांना प्राथमिक मदत का दिली नाही, उद्धव ठाकरे यांची टीका। राज्य सरकार निकष पाळून कर्ज काढतं, जनहितासाठी कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करणार, आशिष शेलार यांचं विधान। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटील यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। नाना पटोले आणि अजित पवारांची भेट, राज्यामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अजित पवारांच्या भेटीनंतर पटोलेंची माहिती। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी, पण आम्ही बोलताना आधीपासूनच वंजारा बंजारा असं बोलतो। धनंजय मुंडे पलटले, बंजारा आणि वंजारा एकच असं विधान काल मुंडेंनी केलं होतं। सोलापूरमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, मुख्यमंत्री फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावानं मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा। सोशल मीडिया पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करत नागपूरमधल्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला। पंतप्रधान मोदींसोबत माझी कोणती दुश्मनी नाही, मात्र त्यांच्या मनात पाप असलं तरी माझ्या मोदींना शुभेच्छा, त्यांच्या हातून चांगला कारभार व्हावा। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस, आपल्या देशामध्ये अघोषित आणीबाणी, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जहरी टीका। अपोलो टायर्स आता टीम इंडियाचा नवा प्रायोजक, अपोलो टायर्सकडनं 579 कोटी रुपयांची बोली, 227 पर्यंत करार, प्रत्येक सामन्यासाठी अपोलो टायर्स मोजणार 4.5 कोटी रुपये। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।